आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताची युवा पिढी हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश डेमोग्राफिक डिव्हिडंड असून पुढील 30 वर्षात ही पिढीसुद्धा जुनी होईल. त्यामुळे या नव्या पिढीने आपल्या पुढील भविष्याचा देखील विचार करावा आणि या पिढीसोबत संवाद साधणे आपले सामाजिक दायित्व आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज नागपूरमध्ये केले. एका माध्यम समूहाद्वारे आयोजित कस्तुरचंद पार्क येथील ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयोजित भारताच्या उज्ज्वल भविष्यात युवकांचे योगदान या विषयावरील संवाद सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातील डॉक्टर हेडगेवार भवन इथं आज सकाळी 8 वाजता सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते तिरंग्याचं ध्वजारोहण करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगरच्या घोष विभागातर्फे आज सायंकाळी घोष पथसंचलन काढण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिन समारंभ आज नागपूर मनपाच्या मुख्यालयाच्या हिरवळीवर पार पडला. महापौर नीता ठाकरे यांनी ध्वजारोहण केलं. याप्रसंगी मालमत्ता कर वसुलीमध्ये सुगमता आणण्यासाठी तसंच करदात्यांना त्वरित कर भरता यावा यासाठी विभागातील कर संग्राहकांना पॉस मशीनचं वितरण महापौरांच्या हस्ते झालं. स्वातंत्र्य दिनानिमित्त उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल कलोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उच्च न्यायालयाचे सर्व न्यायमूर्ती, प्रबंधक आणि उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी पोलीस विभागाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी 17 ऑगस्ट सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत रायफल फीडर लाईनवर 8 तासांचा शटडाऊन नियोजित केला आहे. यामुळे आमदार निवास, 160 टेनमेंट्स, रेल्वे क्वार्टर्स, रवी भवन, रामेती गेस्ट हाऊस, गवळीपुरा, धरमपेठ, नवी गल्ली, आंबेडकर नगर, गडगाव वस्ती, घाटगे लेआउट, रामदास पेठ, काचीपुरा, गिरीपेठ, गोरेपेठ, वसंतराव नाईक वसाहत, पत्रकार शाह निवास, म्हाडा कॉलनी, महाराज बाग परिसर, गवळीपुरा, धरमपेठ या भागातील पाणीपुरवठा प्रभावित होईल. प्रभावित भागातील नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि शटडाऊनच्या कालावधीत सहकार्य करावं असं आवाहन NMC OCW तर्फे करण्यात आलं आहे. हवामान. आगामी काही तासांसाठी विदर्भातील गोंदिया जिल्ह्याला नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.